नमस्कार, मी सुवर्णा जोशी. या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज जागतिक शिक्षक दिन आहे आणि या निमित्तानं आपण एका चांगल्या विषयाला हात घालणार आहोत. शिक्षकांविषयी, ज्ञानमूर्तीविषयी आपण बोलणार आहोत. एका विद्यार्थी घडवण्याच्या प्रवासाविषयी आपण बोलणार आहोत. भारतीय संस्कृतीमध्ये आईनंतर जर कुणाला महत्त्वाचं स्थान असेल तर ते आहे गुरुला. आई जशी मुलांवर संस्कार करते तसा गुरु हा मुलांना घडवण्याचं, त्यांना सक्षम करण्याचं काम करतो. जीवनाला दिशा देण्यात, आपली जडणघडण करण्यात गुरुचा मोठा वाटा आहे. लहानपणापासूनच मुलांच्या जडणघडणीमध्ये गुरुचं कायम महत्त्वाचं योगदान राहिलेलं आहे. त्यामुळे शिक्षक दिनाला भारतीय संस्कृतीत अधिक महत्त्व आहे. कोणतीही व्यक्ती ही कायम विद्यार्थीच असते असं म्हणतात. भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस अर्थात 5 सप्टेंबरला दरवर्षी शिक्षक दिन साजरा केला जातो. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती. दरम्यान आपल्या जीवनामध्ये शिक्षकांच्या भूमिकेचं महत्त्व आणि जागरूकतेसाठी आजचा 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा होतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही खास कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. यासाठी आपल्या सोबत आहेत जागतिक पुरस्कार विजेते शिक्षक रणजित डिसले सर. रणजित सर, तुमचं स्वागत. खूप 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 धन्यवाद. आणि आजचा हा कार्यक्रम पाहणाऱ्या सर्व शिक्षक बांधवांना देखील शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. रणजित सर, जर तुम्हाला आठवत असेल, ज्या वेळेला तुम्हाला पुरस्कार जाहीर झाला, तुम्ही तुमच्या आईबाबांबरोबर बसलेले होतात आणि तो जो क्षण होता तो न्यूज 18 लोकमतवर आम्ही दाखवला होता आणि तुम्हीही आमच्याशी एक्सक्लुझिव्हली बोलला होतात. त्या दिवसाची आठवण होते सर, कारण सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यापासून आत्तापर्यंतचे जे शिक्षक आम्हा सगळ्यांना घडवणारे निर्माण झालेले आहेत त्यांना खरं तर सुरुवातीला सलाम केला पाहिजे. सर, तुमची या शिक्षक दिनाच्या दिवशी पहिली प्रतिक्रिया? मला वाटतं हा शिक्षक दिन सर्व शिक्षकांच्या जीवनामध्ये एक महत्त्वाचा दिवस असतो. आणि केवळ हाच नाही तर दररोज जेव्हा विद्यार्थी आम्हा शिक्षकांना भेटत असतात आणि त्यांच्या जीवनातले चांगले क्षण किंवा कसं त्यांचं जीवन शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे बदललेलं आहे असं सांगत असतात, मला वाटतं तो खऱ्या अर्थाने शिक्षक दिन असतो. आजचा शिक्षक दिन तुम्हा सर्वांसाठी साजरा करण्याचा, पण शिक्षकांच्या जीवनामध्ये असे शिक्षक दिन वारंवार घडत असतात, कारण विद्यार्थ्यांकडून मिळालेली पावती आणि तो दिवस म्हणजेच आमच्या सर्वांसाठी एक शिक्षक दिनासारखाच असतो. तर मला असं वाटतं की एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या जीवनात बदल घडवण्याचं काम आणि निस्वार्थीपणे काम करतात शिक्षक. असं नाही की त्या कामाचा काही विशिष्ट मोबदला किंवा अतिरिक्त काही करतात, त्याच्याकरिता वेतन मिळतं, अशातला भाग नसतो. अनेक शिक्षक आहेत की ज्यांनी स्वतःचे पदरमोड करून या समाजासाठी आणि या त्यांच्या गावातल्या शाळांसाठी पैसे खर्च करून योगदान दिलेलं असतं. तर मला असं वाटतं की आजच्या दिनी आपण सर्वांनी आपल्या विशेष शिक्षकाला आज स्मरण करूया आणि त्यांना थँक्यू टीचर म्हणायला हवं की आज तुमच्यामुळे, त्या शिक्षकांमुळेच आज आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. नक्की. त्यामुळे मी सुद्धा पुढचा प्रश्न विचारण्याआधी थँक्यू सर म्हणते. अर्थात डिसले सर, तुम्हाला सुद्धा आणि ज्यांनी मला घडवलं त्या सगळ्यांना सुद्धा. डिसले सर, शिक्षकच व्हावं असं का वाटलं किंवा पहिल्यापासून असा विचार होता का? खरं तर मला माहिती आहे की हा बेसिक प्रश्न आहे, पण अशा आजूबाजूला अनेक संधी आहेत ज्यातून आपण खूप अधिक कमवू शकतो आणि आपल्या घरच्यांना खूप मोठ्या सुखसुविधा देऊ शकतो. असा विचार न करता आपण विद्यार्थी घडवावेत, आपल्या पदरचं काहीतरी देऊन विद्यार्थी घडवावेत, असा का विचार आला? मला वाटतं हा विचार येण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे मला ज्या शिक्षकांनी घडवलं ते शिक्षक याच्याकरिता कारणीभूत आहेत. मी कधीही शिक्षक होण्याचा विचार केलेला नव्हता. मी एक इंजिनियर होण्याच्या ध्येयानं प्रेरित झालेला मुलगा होतो आणि त्या दृष्टीनं माझी वाटचाली सुरू होती. पण अपघाताने मी या क्षेत्रामध्ये आलं, असं म्हणू शकता की आय एम अ ऍक्सिडेंटल टीचर. पण ज्या डीएड कॉलेजमध्ये मी त्या शिक्षकांकडून शिकलो आणि त्यांच्याकडून मला समजलं किंवा मी ते अनुभवलं की एक शिक्षक विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये कोणकोणते बदल करू शकतो. शिक्षकांचा तो निस्वार्थीपणा आणि वर्गातला निखळ आनंद घेण्याची वृत्ती ही मला खूप भावली आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की जर त्या शिक्षकांनी माझं जीवन बदलवलेलं आहे तर आता माझी ती समाजाप्रतीची कृतज्ञता असायला हवी की आता मी ते समाजातल्या इतर मुलांकरिता आता त्यांचं जीवन बदलण्याकरिता प्रयत्न करायला हवेत. कारण मला असं वाटतं की एका शिक्षकाच्या मार्गदर्शनामुळं पूर्ण त्या विद्यार्थ्याचं आणि त्याच्या कुटुंबाचं जीवन बदलून जातं. पैसा हा शिक्षकांसाठी गौण बाब असते.
अगदी तुम्ही अनेक शिक्षकांचं उदाहरण घेता येईल, साने गुरुजींसारखे, की त्यांनी त्यांचं जीवन पूर्ण अर्पण केलेलं आहे या क्षेत्राला. त्याच्यामुळे मला वाटतं की शिक्षकी पेशामध्ये येणारी व्यक्ती ही केवळ पैसा या दृष्टीने याच्याकडे बघत नाही, तर सेवाभावी वृत्ती आणि समर्पण, त्याग याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सर्व शिक्षक असतात. आणि त्यांच्या कार्याप्रतीची ही एक काय म्हणतात की त्यांना एक चांगला सेलिब्रेशन करण्यासाठीचा हा दिवस म्हणून आपण ह्या शिक्षक दिनाकडे पाहिला. सर, शिक्षक होणं किंवा ज्ञानमूर्ती होणं तो कसा असावा असं तुम्हाला वाटतं? म्हणजे शिक्षक कसा असावा असं वाटतं तुम्हाला? आजच्या काळाच्या ओघामध्ये शिक्षकाच्या परिभाषा खूप बदलत चाललेल्या आहेत. म्हणजे पूर्वी ज्या अपेक्षा शिक्षकांकडून होत्या आणि आताच्या अपेक्षा खूप बदललेल्या आहे समाजाकडून. बरोबर तुम्ही सर. पूर्वीच्या काळामध्ये पाहिलं तर गुरु द्रोणाचार्य किंवा ऋषीमुनींच्या काळामध्ये त्यांच्याकडून चारित्र्यवान असण्याची अपेक्षा व्यक्त केली जायची, किंवा ते शिक्षक किंवा ते गुरु हे त्या दर्जाचे असायचे. मधल्या काळामध्ये शिक्षकांप्रतीचा समाजाचा काय म्हणूयात आदरभाव काहीसा कमी झाला. पण आता नंतरच्या काळामध्ये 21व्या शतकात जसं आपण पाऊल ठेवत आहोत, तसं शिक्षकांना आता मल्टिपल रोल्स प्ले करावे लागत आहेत. म्हणजे शिक्षकांकडे विद्यार्थ्यांना चांगले संस्कार देण्याची क्षमता असणं हे तर फार महत्वाचंच आहे. त्याचवेळी विद्यार्थ्यांचे प्रेमभाव, कोणत्याही विद्यार्थ्यांना आपलंसं करण्याची एक जी कौशल्य असतं ते शिक्षकांकडे असणं फार गरजेचं आहे. त्याचवेळी शिक्षकांना काल सुसंगत अध्यापन पद्धतींवरती प्रभुत्व असणं फार गरजेचं आहे. कारण तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये बघितलं असेल की शिक्षकांना कम्प्लिटली ऑनलाईन टीचिंग करावं लागलं. तर त्यामुळे आपल्या ज्या ट्रॅडिशनल पद्धती शिकवण्याच्या आणि शिकण्याच्या आहेत त्याला काहीसा फाटा देत आपल्याला नव्या पद्धतींचा स्वीकार करावा लागतोय. त्यामुळे मला वाटतं की आताच्या काळातले 21व्या शतकातले जे शिक्षक असतील ते स्वतःच्या व्यावसायिक विकासाकरिता, प्रोफेशनल डेव्हलपमेंट करिता अधिक उत्सुक असायला हवेत. आणि त्याच वेळी भारतीय शिक्षण परंपरेचा जो मूलभूत गाभा आहे ते म्हणजे आपले संस्कार आणि आपली संस्कृती, याला पुढे नेणारे शिक्षकांची आपल्याला गरज आहे. कारण मला असं वाटतं की समाजामध्ये इंटेलेक्च्युअल लोक असतील, पण सुसंस्कारित लोकांची देखील तितकीच गरज आहे. आणि अशा लोकांना घडवण्यासाठी शिक्षक देखील तसे असायला हवेत जेणेकरून ते तशी पिढी घडवू शकतील. तर मला असं वाटतं की या देशाला अशा शिक्षकांचीच गरज आहे, जे या देशाला अधिक बलशाली तंत्रज्ञानाच्या आधारे तर करतीलच, पण त्याच वेळी एक सुसंस्कारित आणि भारतीय संस्कृतीचा एक नवी ओळख जगामध्ये करून देत. डिसले सर, खरे तर आयडियल विचारांपर्यंत पोहोचण्याचा जो प्रवास असतो तो खूप खडतर असतो. हा खडतर प्रवास तुम्ही सगळा केलेला आहे. मला वेगवेगळ्या भाषांमधले किंवा वेगवेगळ्या देशांमधले शिक्षक आणि आपल्या इथले शिक्षक यांच्याविषयी बोलायचं आहे. पण त्याआधी सर एक प्रश्न आहे. कायम असं म्हटलं जातं महाराष्ट्रामध्ये की आपल्या इथली शिक्षण पद्धती बदलायला हवी, आपल्या इथली शिक्षण पद्धती बदलायला हवी. सर, आजच्या दिवशी शिक्षक म्हणून आणि एवढा मोठा प्रवास तुम्ही केलेला आहे, एवढे हजारो विद्यार्थी तुम्ही घडवलेले आहेत, त्या पार्श्वभूमीवर तुम्हाला वाटतं खरंच या वाक्याविषयी काही भाष्य करायला हवं? हे बघा, शिक्षण पद्धती किंवा शिक्षण पद्धतीमध्ये बदल व्हावेत हे असं सर्वांनाच वाटतं, पण ते बदल नेमके कोणते असावेत आणि ते कशा पद्धतीने त्यांची अंमलबजावणी केली जावी याच्याविषयी फारशी चर्चा होताना दिसत नाही. आणि सरधोपटपणे आपण म्हणतो की आपली शिक्षण पद्धती ही कालबाह्य ठरते आहे. पण मला असं वाटतं की आताच्या घडीला आपल्याला शिक्षकांच्या व्यावसायिक विकासाविषयी आणि त्यांच्या समाजातल्या आदराविषयी जास्त बोलणं गरजेचं आहे. जर तुम्ही शिक्षकांना प्रति आदरभाव जास्त ठेवायला सुरुवात केली तर त्यांचं समाजातलं स्टेटस ऑब्व्हियसली वाढत जाईल आणि त्या पद्धतीने त्यांच्या कामामध्ये देखील तसे परफॉर्मन्स दिसतात. मी या ठिकाणी 2-3 उदाहरणं देऊ इच्छितो. राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी जेव्हा राज्य आणि राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाले किंवा मला जेव्हा ग्लोबल टीचर पुरस्कार हा जाहीर झाला, त्यांनी स्वतःहून शिक्षकांना आपल्या घरी बोलावलं आणि त्यांचा सत्कार, गोड कौतुक वगैरे केलं. तर हा एक सकारात्मक संदेश जातो शिक्षकांच्या मनामध्ये की आपल्या कामाची दखल कुणीतरी घेतंय. तर मला असं वाटतं की शिक्षकांच्या कामाची दखल घ्यायला सुरुवात करायला हवी. न्यूज 18 लोकमतने देखील खूप वेळा अशा अनेक चांगल्या शिक्षकांच्या स्टोरीज कव्हर केलेल्या आहेत. तर याच्यातून एक सकारात्मक वातावरण, सकारात्मक संदेश समाजामध्ये जातो आणि ते होणं फार गरजेचं आहे. हाच एक महत्वाचा बदल जरी आपण करू शकलो तर मला वाटतं की आपल्याला इतर बदलांचा स्वीकार करण्याची गरज नाही. नक्की. डिसले सर, खूप छान तुम्ही बोलता आहात, मार्गदर्शन करता आहात. आणि खरं तर दिवसाची सुरुवात जर सकारात्मक विचारांनी झाली, दृष्टिकोन कसा असावा याने जर झाली, तर ते खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. डिसले सर, विनंती करेन आपण असेच सहभागी राहा या कार्यक्रमामध्ये. एक छोटासा ब्रेक कार्यक्रमामध्ये आपण घेऊया आणि काही क्षणात पुन्हा भेटून ही चर्चा पुढे नेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
ज्ञानमूर्ती या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत. जागतिक शिक्षक दिनानिमित्त आपण ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते शिक्षक रणजित डिसले यांच्याशी बोलतो आहोत. डिसले सर, भारतातले गुरुजी किंवा भारतातले शिक्षक आणि इतर देशांमधले शिक्षक यांच्यामध्ये तुम्हाला काही बदल किंवा फरक जाणवला? हो, बघा, भारतातले शिक्षक आणि इतर देशातल्या शिक्षकांची जेव्हा आपण तुलना करतो तेव्हा विचार, अध्यापन पद्धती आणि शिकवण्याच्या पद्धती याच्यामध्ये आमूलाग्र बदल किंवा फरक जाणवतो. दुसरा एक महत्त्वाचा बदल मला असा जाणवतो की त्यांच्या दृष्टिकोनामध्ये, तर मोरेवर बाहेरच्या देशातल्या शिक्षकांमध्ये ते एक प्रोफेशनॅलिझम असतं. शिक्षक पेशाकडे ते एक व्यावसायिक दृष्टिकोन याच्यातून पाहतात, त्याच्यामुळे ते प्रत्येक कामाप्रती रिझल्ट ओरिएंटेड खूप राहतात. मोरेवर भारतातले शिक्षक मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे जास्त लक्ष देतात. म्हणजे आपले शिक्षक इमोशनली विद्यार्थ्यांशी खूप अटॅच असतात. तसं बाहेरच्या देशातल्या शिक्षकांच्या बाबतीत फार कमी वेळा दिसून येते की ते, म्हणजे आपल्या शिक्षकांना त्याच्या घराचं कौटुंबिक वातावरण माहिती असतं, त्याची संपूर्ण बॅकग्राऊंड माहित असतं, त्याच्याशी अनेक वेळा अनौपचारिक चर्चा देखील विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनी केलेल्या असतात. त्याच्यामुळे आपले शिक्षक हे मोरेवर म्हणूयात की भावनिक दृष्ट्या विद्यार्थ्यांमध्ये जास्त गुंतलेले असतात. तसं इतर देशातल्या शिक्षकांमध्ये ती भावनिकता किंवा भावनिक ओलावा जो आहे तो थोडासा कमी दिसून येतो किंवा ते तितकंसं त्याला अटॅच होत नाहीत. दुसरा एक महत्त्वाचा बदल असं दिसतो की ते शिक्षक त्यांच्या सातत्यपूर्ण शिकण्याकरिता खूप जागरूक राहतात. म्हणजे त्यांचं शिकवणं जे आहे ते सातत्यानं कंटिन्यू चालू असतं. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जसं आपल्याकडे उन्हाळ्याची सुट्टी असते, समर व्हॅकेशन असतात, तर तिथं नवनवीन ट्रेनिंग कोर्सेसला ते सहभागी होतात, स्वतःच्या पैशाने ते ट्रेनिंग घेतात आणि आपलं ज्ञान जे आहे, आपलं कौशल्य जे अपडेट करतात. तसं भारतामध्ये काहीसं होताना दिसत नाही की शिक्षकांना प्रशिक्षण जे आहेत ती वेगळ्या पद्धतीची द्यावी लागतात. तिसरा महत्वाचा बदल आहे इतर देशांमध्ये, ते म्हणजे शिक्षकी पेशा घेण्यासाठी तुम्हाला एक लायसन मिळतं आणि जर ठराविक कालावधीनंतर ते लायसन रिन्यू करावं लागतं. म्हणजे ते रिन्यू करत असताना तुम्हाला तुमची प्रोफेशनल डेव्हलपमेंट किती झालं, तुमचं विद्यार्थ्यांचा रिझल्ट किती मिळाला, याच्यानंतरच ते रिन्यू होतं. तसं भारतामध्ये फारसं होताना दिसत नाही. एकदा तुम्ही नोकरीला लागलात की तुमचा अनुभव हीच तुमच्यासाठी वेतनवाढ होण्याचा निकष ठरतो. तसं इतर देशांमध्ये दिसत नाही. तर त्या दृष्टीनं हे 3-4 बदल जे आहेत ते प्रामुख्यानं दिसून येतात. हो, डिसले सर, एकच शेवटचा प्रश्न. आता एज्युकेशन पॉलिसी येते, त्याकडे शिक्षकांनी कसं बघावं असं वाटतं? मला वाटतं हे जे न्यू एज्युकेशन पॉलिसी आता येऊ घातलेली आहे, त्याचं ड्राफ्ट आणि आता अंमलबजावणीच्या दिशेने आपण चाललेलो आहोत, तर मला असं वाटतं की त्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये शिक्षकांकरिता खूप चांगल्या काही गोष्टी नमूद करण्यात आल्या. ते म्हणजे शिक्षकांना आता अद्ययावत पद्धतीचं ट्रेनिंग मिळणार आहे. त्याचवेळी काही विशिष्ट कालावधीचं ट्रेनिंग त्यांना ऑनलाईन पद्धतीने देखील घेणं गरजेचं आहे आणि शिक्षकांच्या परफॉर्मन्सही त्यांचं वेतन जोडलं जाण्याचा मला वाटतं की ते एक महत्वाचा विचार त्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये पॉलिसीमध्ये मांडलेला आहे. त्यामुळे या पॉलिसीचा अंमलबजावणी जर चांगल्या पद्धतीने झाली तर मला वाटतं एक चांगला आणि नवा भारत आपल्याला पाहायला मिळू शकतो या शिक्षकांच्या माध्यमातून. नक्की सर, खरं तर खूप कमी वेळ होता, पण तुम्ही इतकं छान बोलता, इतकं सकारात्मक बोलता आणि सतत ऊर्जा देण्याचं काम करता. अर्थात या शिक्षक दिनी तुम्ही आमच्याशी बोललात, या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. ज्ञानमूर्ती या विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पूर्वी आपण बाई म्हणायचो, आता आपण मॅडम म्हणू लागलो. पूर्वी आपण गुरुजी म्हणायचो, आता सर म्हणू लागलो. पण या सगळ्या शिक्षकांप्रती, ज्यांनी आपल्याला घडवलं, त्या सगळ्यांप्रती लीनता आपण आपल्या मनात ठेवूयात. फक्त आजच्या शिक्षक दिनी नव्हे, तर अर्थात वर्षानुवर्ष कायमस्वरूपी आपल्या मनात ती जाण आपण ठेवूया. हीच त्यांना एक पावती असेल किंवा हाच त्यांना एक सलाम असेल. कार्यक्रमात इथेच थांबू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.